40+ आमचे प्रदीप म्हात्रे यांचे आगमन झाले. देवीचा वाडा त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सलामी जोडी मैदान दाखल. निलेश म्हात्रे यांचं आगमन झाले. मोठा गावचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. जुनी डोंबिवलीचे कोणी ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांनाही विनंती, आपण या. तुषार पाटील, जयसिंग पाटील साहेबांना विनंती असेल, या. जयसिंग पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जयसिंगजी पाटील साहेब. 5 ओव्हरची मॅच. टॉस बॉक्स तुम्ही पाहिलं तर नक्कीच लेजेंड्स निलेश म्हात्रे आणि गणेश भोईर यांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळते. नवीन संकल्पना मोठागाव संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. अक्षय केने आणि संदीप पाटील ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. योगेश म्हात्रे पहिले षटक घेऊन येत आहेत. लेजेंड्स निलेश म्हात्रे यांचं आगमन झालंय, ज्यांच्या फोटो तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. निलेशने पाहिल्यानंतर त्यालाही वेगळं काहीतरी फील होईल. ज्या पद्धतीने हा टॉस बॉक्स बनवलाय मोठागाव क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळाचं मी मनापासून कौतुक करेल की या खेळाडूने काळ गाजवलेला आहे. आजही 40+ खेळतात. आता आय थिंक 4थी की 5वी ट्रॉफी मोठागाव 40+ संघाने जिंकली. गाड्या रिमूव्ह करा बघा प्लीज. आयोजकांचे असतील तरी रिमूव्ह करा. सामन्याला सुरुवात निरंजन सावंत सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम कल्याण एक काळ त्यांनी गाजवलाय. दुसऱ्या बाजूला मनोज पवार सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम उत्तर शिव. आणि तिसरे पंच अजित पुतलन सर, एक लेजेंड्स. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल मोठागाव चषक मधला पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. वाडीश लॉंग ऑन बनलं. क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकदा पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. पहिलाच डिसिजन आता तिसऱ्या पंचांकडे. ऑनफिल्ड डिसिजन काय पंच मनोज सर? नोट आउट. नोट आउट आहे. महेश वेले आमचे सामना सुरू करा. नोट आउट आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. दोन धावा पहिल्याच बॉलवरती अक्षय केनेला मिळाले आहेत. 9 सेकंडला संदीप पाटील तुम्ही पाहतायत. देवीचा बडा संघ सुद्धा बघा नेहमीच खेळाडू होती सुद्धा या टीमने बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. त्यावेळी हाही संघ चर्चेत असतो. पहिल्याच बॉलवरती 2 धावा एरी संघासाठी. योगेश चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. राजू सावंत यांनी बनवलेली खेळपट्टी तुम्ही पाहताय. जुनी डोंबिवली ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत. निलेश म्हात्रे यांचं आगमन झाले. 40+ ओलांडली. मात्र आजही 100 धावा त्यांनी आताच नावलीच्या स्पर्धेत कुठल्यानी मालिकावीरची बायसिकल त्यांनी पटकावली. आजी धावांची भूक आहे निलेश म्हात्रे म्हटल्यानंतर. संख्या 3 धावा धावपलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंडला संदीप पाटील येतोय. आयरे विरुद्ध देवीचा पाडा. यानंतर मॅच असेल सागाव विरुद्ध दातिवली. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचे पुढच्या मॅच साठी. आज स्पर्धेचा पहिला दिवस. राजमात्रे साहेबांच्या शुभस्ते आपण महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. त्यानंतर एसट्यांचं पूजन केलं. गणेश भोईर सुद्धा उपस्थित होते. जल्पेश उपस्थित होते. हनुमान म्हात्रे असतील आणि सर्व ग्रामस्थ मंडळ मोठागाव
यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. जुने डोंबिवलीचे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. गावदेवी गिरिजामाता क्रीडांगण जुने डोंबिवली असं नामकरण सुद्धा या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. गोलंदाज योगेश, चांगला बॉल होता, वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. योगेशकडे वेग प्रचंड आहे. पंच ज्यावेळी असतात त्यावेळी योग्य डिसिजन तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. डॉट बॉलची समाप्ती आतापर्यंत चांगलं षटक P1चं तुम्हाला पाहायला मिळतंय ते गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. शॉर्ट स्क्वेअर लेगला अक्षय वेगाने आले. थोडीशी मिस फिल्डिंग झाली अक्षयकडनं. रन्स मिळणार नाही, एकच रन्स मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा योगेशने खर्च केलेले आहेत. याच मैदानामध्ये गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ 40+ स्पर्धा पाहिली. याच मैदानामध्ये तुम्हाला लोटोआई चषक, देवीचा पाडा 40+ स्पर्धा पाहायला मिळाली. याच क्रीडांगणामध्ये श्रद्धांजली चषक, रामदास पाटील साहेबांच्या नावाची स्पर्धा पाहायला मिळाली. आता मोठा गाव चषक. फुलटॉस बॉल होता मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. मोठा गाव चषक मधला पहिला षटकार अक्षयच्या बॅट मधून. पुढची मॅच सागाव आणि दातिवली. लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. जे जे लवकर आलेत मला वाटतं. तिसरी मॅच आहे. जे जे एक चांगले स्कोरर सुद्धा आहेत, चांगले खेळाडू आहेत. जुने डोंबिवली ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. 3 दिवस या स्पर्धेसाठी 27 जानेवारी ते 29 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी 3 दिवस. सागर मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अजून एक चांगला गोलंदाज या देवीचा पाडा टीमचा. पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. संदीप पाटील अजूनही संघर्ष करतो या मॅच मध्ये, कारण की सलामीला तो आलाय. मोठे हिट्स त्याच्या बॅट मध्ये येत नाहीयेत. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव संदीपने या मॅच मध्ये बनवली आहे. सागाव चषक मध्ये जरूर अर्धशतक त्याच्या बॅट मधनं आला होता. आणि काय खेळला होता त्या स्पर्धेत. 3 मॅचेस मध्ये बऱ्याचशा धावा त्याने बनवल्या होत्या. गोलंदाज सागर, गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली स्क्रीन समोर. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौदा धावा दाखल करती लागल्यात. सागर गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. थोडासा डायव्हर्ट झालाय. नसीब चांगले आहेत अक्षयचे. एकच रन्स मिळेल. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे. तो पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतो, त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट फेकी करणं गरजेचं आहे. धावसंख्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत. पुन्हा सूचना करतोय सागाव आणि दातिवली. पुढची मॅच आहे. दोन्ही टीम्सने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. सागाव आणि दातिवली. पंधरा धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. आणि सुद्धा आमच्या सोबत आहेत द्रोण कॅमेरामॅन. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांच्याच गावचा संघ तुम्ही पाहतायत, देवीचा पाडा. सागर गोलंदाजी मार्कवर. मोठा गाव एंड कडून. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. अक्षयला माघारी परतावं लागेल.
रुचितने एक चांगला झेल टिपलाय. स्वतः कॅप्टन रुचित आणि कॅप्टनचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. ती 15 वरती पहिला धक्का लागलाय तो आयरेगाव टीमला. सागरला पहिले यश मिळाले. रुचिचं कौतुक करेल. लॉंग ऑफला एक सुंदर झेल त्यांनी बऱ्याच वेळा आपण पाहतोय सोप्या कॅचेस सुटतात, मात्र रुचितचा जजमेंट चांगला होता. यंगस्टर आहे. देवीचा पाडा टीमचे पुढचं भवितव्य रुचित म्हणजे. त्याच्याकडे टॅलेंट भरपूर दिसतंय आणि मी बऱ्याच वेळा पाहिलंय. चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक होते जरूर गलीमध्ये, मात्र चेंडू आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सावंत भोईर यांच्याकडनं रुचितने जो झेल पकडला त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस घोषित केलंय. आमच्याकडे ते जमा आहे. मॅच संपल्यानंतर रुचितला आम्ही ते 500 रुपये देऊ. चला फिल्डिंग लगेच लावा प्लीज. देवीचा पाडा. सावंत भोईर यांच्याकडनं तो झेल पकडला अक्षयचा. रुचितने त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस. लक्षात घ्या देवीचा पाडा आयरे सागाव आणि दातिवली पहिली आणि दुसरी मॅच झाल्यानंतर विनरची मॅच लगेच होईल 4 ओव्हरची. सावंत भंडारी यांच्याकडनं ते 500 रुपये. सावंत भंडारी यांच्याकडनं ते पारितोषिक होतं. तनिष खारे बघा प्रचंड मेहनत राहिली तनिष खारे यांची या स्पर्धेसाठी. ड्रॉच्या वेळी सुद्धा आम्ही ज्यावेळी गेलो होतो मोठा गावमध्ये तेव्हाही पाहिलं. आजही सकाळपासून ते 38 सर्कल भाऊबली म्हणून सुद्धा ओळखला जातं मोठा गावचा तनिष खारेला. 2 षटकात 19 झाल्या. 3रं षटक घेऊन गोलंदाज योगेश मात्र येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पंच काही इशारा करताय. ड्रोन कॅमेरा ओके ओके ओके. 19 धावा दाखल करावी लागलेत. ऑन साइडला टर्न केलंय. चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध आला नव्हता, मात्र तरी लॉंग लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
23. योगेश, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, मात्र योगेशने चेंडू हातातच ठेवला. मोठा गाव संघ ज्यावेळी खेळतो आर्यनला ते घेऊन जातात आणि आर्यन पटापट बॉल हाणून देतात. ऑप्शनच्या बाहेर आहे, हलकस अपील करण्यात आलं होतं, ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. धावसंख्या 24 वरती तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना आयरेगाव संघ, दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा, यानंतर सागाव आणि दातिवली. दोन्ही टीम रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. पुढची मॅच, सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल. चांगला बॉल होता, योगेशला लय मिळाली या मॅच मध्ये. आपण पाहतोय खेळपट्टीचा तो पुरेपूर फायदा घेतो. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना त्याची लाईन लेंथ चांगली आहे. बॅट्समनला तो रीड करतोय, एक्झिट फलंदाज काय करतोय, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. हल्लीचं क्रिकेट इतकं फास्ट आहे की एकाच प्रकारचे चेंडूही टाकून चालत नाही, त्यामुळे व्हेरिएशन पाहिजे तुमच्याकडे. योगेश आज जास्त बाहेर आहे. निरंजन सावंत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 25 धावा दाखल होती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना अनेक संघांनी कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. रुणक तिथे चांगली फिल्डिंग केली रुणकने. सव्वीस धावा दाखल होती आपल्याला पाहायला मिळते. सव्वीस धावा दाखल होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेशचं तिसरं षटक. धावसंख्या फारशी वेगाने पुढे सरकत नाहीये, मात्र यानंतर अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. क्रिकेट असा खेळ, एकाच षटकामध्ये 25-30 धावा येतात. आताच वडोली बी आणि गोठिवलीची मॅच मी पाहिली होती. 4 षटकात 30 होते, एकाच षटकात 30 शुभमने ठोकल्या. हा फटका चांगला आहे, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. कल्पेश केनेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती सभापती चर्चेत असतात. फाउंडेशनच्या माध्यमातून याच क्रीडांगणामध्ये जुळी डोंबिवलीची स्पर्धा आली, त्या स्पर्धेत मालिकावीरची फॅशन प्रो बाईक त्यांनी पुरस्कृत केली होती. दीपेश मांद्रे फाउंडेशनच्या माध्यमातून क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. आमचे राज म्हात्रे साहेब असतील, जयजी म्हात्रे साहेब असतील. षटक संपलेलं आहे, पाण्याची ड्रिंक्स ब्रेक. नक्कीच पाणी घेऊन जायचं. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावपळ 32 ऐकूया
बाद 32 3 षटकांचा खेळ संपलाय. कल्पेश केने आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळते. सागावच्या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक पाहिलं होतं संदीप पाटीलचं. तो संदीप पाटील मला पाहायला मिळतो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तो कधी धावांचा ग्राफ वाढू शकतो या मॅच मध्ये. अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट संघर्ष या संघामध्ये तुम्ही पाहिलं. ड्रोन व्ह्यू आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. दीपेश मात्रे साहेबांचाही होम तुम्हाला पाहायला मिळतो, घर पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे WTCच्या माध्यमातून. आमच्या अँडी ड्रोन कॅमेरामॅन. चला सागाव आणि दातिवली पुढची मॅच लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चिन्मय पाटील कॅप्टन किंवा सूरज भोईर, हरेश असतील, कोणी एखादा खेळाडू, रोहित असेल, कोणी आला असेल हरकत नाहीये. टॉस होणं गरजेचं आहे. रोहित भोईर जबरदस्त खेळ. श्रद्धांजली चषक मध्ये बेस्ट बॉलर मिलिंद आणि रोहित राहिले होते. धावाही रोहितच्या होत्या या श्रद्धांजली चषक मध्ये. आय थिंक 46-50 धावा तुझा पाहायला मिळाल्या. आणि जयनमान दातिवली संघ आपण रिपोर्टिंग करा. पुढची मॅच सागाव विरुद्ध दातिवली. मात्र या मॅच कडे आपण वळूया. रुचित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रुचित भंडारी पहिलाच बॉल. चांगला गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आहे. थोडस टॉस करतात चेंडूला. मी मगाशीच उल्लेख केला हा चांगला गोलंदाज आहे. बॅटिंग ही करतात, फिल्डिंग चांगली आहे. असे खेळाडू लवकर उंच भरारी घेतात. टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. कपिल कडनं झेल ड्रॉप. कपिल एक्झॅक्टली काय करतायत. झेल फारसा कठीण नव्हता. झेल पर्यंत पोहोचले होते. झेल त्यांच्या हातामध्ये आला होता. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. 33 अंडरआर्म क्रिकेट सुद्धा रुचित खेळतात. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळतात आणि टेनिस हे खेळतात. धावा धावपलकावरती लागल्या. 2 गडी बाद. गोलंदाज रुचित, गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 रन मिळेल ती ऐरेगाव टीमच्या खात्यामध्ये. धावा झाल्या 34. धावा धावपलकावरती. 4थं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज रुचितचा वापर करण्यात आलेला आहे. रितेश भोईर येत आहेत. चेहऱ्यावरती एक थोडीशी स्माइल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. हा डॉट बॉल येईल. मगाशीच उल्लेख केला रुचित भंडारी पुढचं भवितव्य देवीचा पाडा टीमचं, ज्या पद्धतीने तो क्रिकेट खेळतोय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर फिरकी गोलंदाज बऱ्याच वेळा फायदेशीर ठरतात. काय गोलंदाजी सुरू आहे. कल्पेश केलेला एक्झिट काय करायचे सुचत नाही. आता मैदानाच्या आतमध्ये फक्त डॉट बॉल त्याच्याकडे येत आहेत. दातिवली आणि सागाव पुढची मॅच. सागावचे कॅप्टन आलेले आहेत. टप्प्याचा बॉल होता. समीर झेल पर्यंत कठीण होता. झेल. एकच धाव मिळाली. एक धाव संघ पुढे सरकते ती 35 वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत रुचितने. आपण पाहिलं तर 2 धावा बॅटने दिल्यात. 1 वाईट बॉल आहे. एकंदरीत 3 धावा त्याने दिल्यात. 35 वरती 2 विकेट आहेत. दातिवली संघ आपल्याला सूचना असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टॉस साठी 4थं षटक प्रगती पथावर आहे, त्यामुळे सातत्याने सूचना द्याव्या लागतात. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील 5 ओव्हरची मॅच. वेट अँड वॉच. मात्र चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक संदीपला माघारी जावं लागेल. गोलंदाजी आवडली असेल तर रुचित भंडारीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 2 धावा त्याने बॅटने दिल्या. 1 विकेट आणि 1 वाईट.
कारण फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये आल्या, विकेट आली. हे मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. राज म्हात्रे साहेबांना तुम्ही बघू शकाल, त्यांच्याच बाजूला लेजंड्स निलेश म्हात्रे यांना बघू शकाल, त्यांच्याच बाजूला मिस्टर GTC जल्पेश बोरे यांना तुम्ही बघू शकाल. नेहमीच चेहऱ्यावरती एक आनंद असतो त्यांच्या, एक रोजगार मिळाले त्यांच्यामुळे GTCच्या आमच्या संपूर्ण टीमला. त्यानंतर मच्छिंद्र तिथे उपस्थित आहेत, आमचे मित्र आयरेगावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. कैलास केने साहेब सुद्धा उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर किशोर म्हात्रे तुम्ही बघू शकाल. पांडुरंग पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 4 षटकात 35 धावा झाल्या, 3 विकेट गेलेत. टॉस विकेटला भरपूर महत्व आहे. बघायचंय कल्पेश थोडासा शांत होता, तो आक्रमक होईल का, आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज आशिष म्हात्रे येत आहेत. डावखुऱ्याचे गोलंदाज आशिष. सुरुवातीच्या काळात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आशिष सुद्धा भरपूर चर्चेत राहिलेले आहेत, हे विसरून चालणार नाहीये. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. समीरने लगेच सांगितलं की थोडासा ऑप्शनच्या बाहेर आहे. समीरला माहिती होतं, कदाचित आशिषला असं वाटलं फुल एक्झिटली चेंडू कुठून कुठे पिचिंग झालंय. एक सिंगल मेल व्हाईटच्या स्वरूपात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संगीत कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय, समालोचन कक्ष पाहायला मिळतोय, आमचे लाडके प्रेक्षक पाहायला मिळतात. धावसंख्या 36, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 36. ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक बेगाने आलेत. योगेश म्हात्रे तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये. कल्पेश केनेची खेळी अखेर समाप्त झालीये. 36 वरती 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम आयरेला. एक चांगला जे रोनक रेड्डी प्ले, आणि इथे फलंदाज बालेत नवीन फलंदाज करण भगत आलेत. 36 धावा झालेत. इथून 12-13 धावा कराव्या लागतील. गोलंदाजी चांगली आयरेगाव संघाकडे, मात्र धावा बनवाव्या लागतील. 45-50 हे चांगलं टार्गेट असू शकतो या मॅच मध्ये. सागावचे कॅप्टन इथे आलेले. दातिवलीच्या कॅप्टनला मी पुन्हा विनंती करतोय, आपण लवकरात लवकर या. जर्मन दातिवली. करणच्या बॅट मध्ये फटका चांगला आहे. लॉग ऑफला आता योगेश म्हात्रे 30 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. 37 वरती 4 विकेट. पहिलीच मॅच गावदेवी चषक मोठागाव 2025 मोठागाव क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोठागाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेचा कालावधी 3 दिवस. 24 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतील. सुपर 3 मध्ये बघायचे आज पहिला संघ कोणता क्वालिफाय होईल. जास्त वेळ घेऊ नका. मॅच एक मॅचचा रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. आशिष आता मात्र डावखुऱ्याचा गोलंदाज, डावखुऱ्याचा बॅटर, चांगला बॅटल असेल आता मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सागर, तिथे मिस फिल्डिंग झाली. 2 धावा मिळाल्यात. थोडीशी चूक झाली सागरकडनं, आणि लगेच त्या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. धावसंख्या 39. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. जर्मन दातिवली विरुद्ध सागाव, अशी पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. आशिष. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चौकार. केला की दोन्ही
गोलंदाजी डावखोलंदाजी फलंदाज डावखोलंदाजी फलंदाज आहेत त्यामुळे चांगला बॅटर रंगेल आणि चौकार आलाय सनील पाटीलच्या बॅट मधून 43. सनीललाही माहिती आहे 50 धावा चांगल्या असू शकतात. ज्या प्रकारे ही खेळपट्टी आहे तुम्ही गोलंदाजी चांगली केली तर मदत तुम्हाला मिळणार आहे. ज्या प्रकारे रुचितला मदत मिळाली. 43 धावा झालेल्या आहेत. आशिष झेल खाली येत आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला आशिष मात्रे रे. 43 वरती 5वा धक्का आयरेगाव संघाला. स्वागत मंगेश सुद्धा येतात मोठा गावचे त्यांचे हार्दिक स्वागत. मोनिश आलेत बॅटिंग करण्यासाठी. बरेच मागचे 1-2 वर्ष आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा सलामीलाही मोनिश आलेले आहेत. अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅटमधनं आलेत. परत थोडेसे चेंजेस क्रिकेटमध्ये पाहिजे त्यामुळे थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 43 वरती 5 विकेट गेले. जर्मन दातिवली संघ कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर या लवकर. आमचे SP पॅनलचे पंच सचिन मात्रे यांचं आगमन झालंय. आय थिंक इन ऍक्शन मध्ये ते पुढच्या मॅच मध्ये काल उसाटण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये होते. आशिष ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. 44 वरती 5 विकेट गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून एक टार्गेट सेट होईल. देवीचा बडा समोर बघायचं किती टार्गेट असेल. 5 विकेट गेलेत. जर्मन दातिवलीचा कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर या. ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि आयरे संघाने धावा केल्या त्या 44. 5 गडी बाद 45 धावांचा पाठलाग करायचा येतो देवीचा पडा संघाला. कारण सुरुवातच फारशी चांगली झाली नव्हती कारण मोठे हिट आले नाहीये पॉवर प्ले मध्ये सुद्धा. 45 धावा ही फायटिंग आहेत कारण की चांगली बॉलिंग झाली तर नक्कीच फाईट होऊ शकते. मात्र चला दातिवली संघाचे संघनायक आपण आला असेल तर या. जेव्हा मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण दुसऱ्या सत्रामध्ये वळणार आहोत. मनीष आपल्यासोबत जोडले जातील. डोंबिवलीचे एक अप्रतिम समालोचक त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. डीजे डीजे हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक 1 2 3 चेक माइक चेक. थँक्यू जेडी धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य
शिव सर्वदा वेलकम आपल्या सर्वांचंच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 मध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद नितीनजी कालन सर. पहिल्या सत्रामध्ये आपण एक लेजंड समालोचक नितीनजी कालन सरांचा आवाज ऐकला. मॅच सुरू आहे इथे मैदानामध्ये. अहिरे विपक्ष देवीचा पाडा अशा या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पहिल्या सत्राचा खेळ झालाय. 44 धावा धावफलकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी बनवायच्यात 45 धावा. बघा 30 चेंडूंचा खेळ झालाय. तीस चेंडूंचा खेळ झालाय. 44 धावा इथे नक्कीच बनवल्यात. 45 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलंय. बघा ते 45 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग कसा होतोय. 5 गडी बाद झाल्यात. विकेट्सला पहिला प्राधान्य दिलं जाईल. जर विकेट समांतर असला तर टॉस बघितला जाईल. देखील आपण नोंद करा. गोलंदाजी मार्क वरती सनील येतात. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर्स मैदानात एंट्री झाल्यात. जय स्ट्रायकिंग एंडला, रुचित नॉन स्ट्रायकिंग एंडला. या खेळाडूने नक्कीच इम्प्रेस केलं. रुचितनी खूप चांगला खेळ करतोय. गोलंदाजी मार्क वरती येस सनील पाटील. अरे गावाची एक्सप्रेस नावाने नक्कीच ओळखले जातात. लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता. अंगावरती आला. त्याला हलक्या हाताने फक्त ब्रश केलं, ड्रिल केलं होतं. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव इथे मिळणार आहे. 45 धावेचं लक्ष म्हणजे नक्कीच एक फायटिंग टोटल आहे. लढत झगडत 45 धावा बनवल्यात धावफलकावरती. भरपूर विकेट्स देखील गेल्या होत्या. चांगली खेळी देखील झाली. षटकार देखील आले. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी टर्न केलं होतं स्वतःला. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता रुचितने. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न केला. लेग बाय स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. देवीचा पाडा विपक्ष आयरे अशी ही लढत आपण बघतोय. गावदेवी चषक मोठा गाव 2025 पहिला आपण बघतोय. पहिली मॅच इथे मैदानात सुरू आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. सनील पाटील गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला जयेश येतात. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील अगदी फुल टॉस चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न यावेळी केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागणार आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सनील करतात. फुलटॉस चेंडू जरी जाताना आपल्याला बघायला मिळतात तरी देखील अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच रिजन वरती बॉडीवरती अटॅक केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण काव कॉर्नर वरती मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये अगदी खेळाडू तैनात केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी वाईड यॉर्करचा वापर केला. अगदी बाहेर चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आलाय आणि तो अँगल असतो. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा अँगल असतो जो रायटी बॅटरला थोडासा नेहमीच आपण बघतो तर थोडासा सतवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच सनील पाटीलची गोलंदाजी आणि अनुभव देखील प्रचंड आहे सनील पाटीलकडे. नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हलक्या हाताने फक्त चेंडूला रिलीज केलं होतं. तिकडे चांगली गोलंदाजी केली आहे. पण तेवढाच चांगला बचाव रुचितने देखील आपल्या यष्ट्यांचा केला. एक धाव मिळणार आहे. बॅटची कडा लागते. बॅटची कडा लागली. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. 45 लक्ष. याचा पाठलाग करणं इथून गरजेचं आहे दोन्ही टीम्सला. पाठलाग कसा होतोय. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. खरंच चांगली गोलंदाजी सनील पाटील यांनी केल्या. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्ले P1चं षटक ज्यामध्ये 2 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर तैनात बघू शकतो. लॉंग ऑफ वरती आहे. काव कॉर्नर वरती एक खेळाडू आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केलाय. पुन्हा एकदा ड्रिल करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर्स वरून अगदी 30 सर्कलला भेदायचा प्रयत्न केला होता. पण चेंडू फक्त मैदानात असणार आहे. एक धाव इथे देखील मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. येस 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती.
बघा जेव्हा थोडीशी धावसंख्या कमकुवत असते धावफलकावरती पहिल्या षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक चांगलं फेकणं गरजेचं असतं. ते पॉवर प्लेचं चांगलं षटक नक्कीच फेकलंय सनील पाटीलनी. फक्त 5 धावा इथे दिल्या धावफलकावरती, ते देखील पॉवर प्ले P1च्या षटकामध्ये, ज्यात फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतात. जयेश आणि रुचित. जयेशच्या बॅटमधून 3 धावा आल्या, रुचितच्या बॅटमधून एक सिंगल धाव एकेरी धाव आली आहे. लेग बाय स्वरूपाची देखील एक धाव, अशाच 5 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती चेंज झालाय. जितेश पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती P2चं षटक हाताळण्यासाठी. आणि क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट आहे. आणि यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला, खेळाडू असणार आहे, चूक होत नाहीये. विकेट घेण्याची आवश्यकता होती, विकेट मिळते अगदी पहिल्या चेंडूवरती. इथे विकेट मिळते, एक मोठा झटका लागतो आहे देवीचा बाडा संघाला जयेशच्या स्वरूपात. अमित म्हात्रे आपल्याला विनंती असणार आहे. अमित म्हात्रे आपल्याला विनंती आहे की तो जो बॅनर तिथे आहे लॉंग ऑफ वरती, तो बॅनर थोडासा व्यवस्थित करायचा आहे. अमित म्हात्रे, अमित म्हात्रे आपल्याला विनंती आहे. अमित म्हात्रे आपल्याला विनंती असणार आहे, तो जो बॅनर लॉंग ऑफ वरती आहे तो थोडासा व्यवस्थित करायचा आहे. तो जो बॅनर खाली पडतोय तो बॅनर थोडासा व्यवस्थित करायचा आहे. आयोजक विनंती करतात आपल्याला. येस, मॅच ऑन ठेवा सर, मॅच ऑन. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. बॅटिंग साठी समीर आलेत. समीरचा अगदी पहिला चेंडू फेस करत असताना कव्हर्स वरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय सनीलनी. डायरेक्ट हिट झालेला नाहीये, पण तेवढाच चांगला बचाव केला. पहिल्या चेंडूवरती धाव मिळते स्वतःच्या खात्यात. श्री गणेश इथे होतोय, एक धाव आपल्या टीमच्या खात्यामध्ये जाते. 6 धावा झाल्यात धाव फलकावरती. लो स्कोरिंग एन्काउंटर हे नेहमीच एक्साइटिंग असतात. ती एक्साइटमेंट इथे बघायला मिळते आपल्याला, कारण गोलंदाजी दोन्हीही संघांची सुदृढ आहे. आणि मुख्यतः म्हणजे सकाळचं सत्र, मॉर्निंगच्या त्या सत्रामध्ये धावा नक्कीच कमी बघायला मिळतात. खेळपट्टी जास्ती तापलेली नसते, मैदानावरती थोडासा डव देखील असतो. त्याचा देखील चांगला वापर दोन्ही टीमचे गोलंदाज आतापर्यंत करताना बघायला मिळतात आपल्याला. जितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. रुचित फेस करेल, हुक करण्याचा इथे प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस, स्विंग केलाय. स्विंग अगदी मोठा होता, पण बॅट्स आणि बॉलचा इथे संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. जितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, त्यात 1 विकेट घेतली आणि 1च धाव दिली आहे. खूप चांगली गोलंदाजी, अगदी सुदृढ गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत केली आहे आयरेगाव संघाकडून. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर्सला रोल केलं, हलक्या हाताने चेंडू बाहेर घेऊन गेल्यात आणि पुन्हा एकदा बीट झाल्यात. रुचित, अजून एक डॉट बॉल येतोय, अजून एक डॉट बॉल येतोय. 45 धावेंचा लक्ष्य त्याचा पाठलाग करत असताना धावसंख्येवरती रोख ठेवण्याची आवश्यकता होती. तो रोख, तो लगाम इथे ठेवलाय आयरेगाव संघाच्या ह्या दोन्ही गोलंदाजांनी. तर इथून बॅटचा फेज ओपन करणं गरजेचं आहे. बॅटचा ब्लेड ओपन करणं, चांगले फटके खेळणं, चेंडूच्या मेरिट वरती खेळणं हे गरजेचं असणार आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं होतं. काव कॉर्नर वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. एक धाव नक्कीच मिळणार आहे. त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे जाणार आहे. धावा झाल्यात धावफलकावरती, 7 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि शेवटचा चेंडू मैदानात आता शिल्लक असणार आहे. पॉवर प्लेचे दोन्हीही षटक आतापर्यंत हे 11 चेंडू आयरेगाव संघाने आपल्या नावावरती केल्यात. यातही मात्र शंका नाही, 11 चेंडूंवरती फक्त 7 धावा दिल्यात. विकेटचा प्रयत्न केला होता, बॉडीला टर्न केलं, पंचांकडे लाऊड अपील, पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. चेंडू ब्रश अगदी खांद्याला होतोय असं सांगत असताना 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 7 धावा, 1 गडी बाद. देवीचा बाडा संघ डीजे.
सोबत लाईव्ह वाहिनी आपण एन्जॉय करतोय. WTC वरती हे सामने देखील आपण एन्जॉय करतोय. डीजेच्या मार्फत डीजे GD यांचा देखील चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. समीकरण काय समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि 38 धावेंचं अजूनही मैदानात समीकरण असणार आहे. 18 चेंडू 38 धावा आतापर्यंत डॉमिनेट दोन्ही गोलंदाजांनी केलाय. आता बघूयात कशी गोलंदाजी होते. पॉवर प्लेचा षटक आता संपलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं आतापर्यंत आयरेगाव संघाने केली आहे. फेकी थोडीशी अबाक्याच्या बाहेर होती तरी देखील चांगलं बॅकअप केलंय. बॅकअप करत राहणं गरजेचं दोन्ही टीम साठी. निर्णायक मॅच असणार आहे. पहिल्या फेरीतील पहिली मॅच आपण बघतोय एन्जॉय करतोय. गावदेवी चषक मोठा गाव 2025 पहिली मॅच. आयरे विपक्ष देवीचा पाडा अशी ही लढत. दोन्ही संघ बलाढ्य संघात. दोन्ही संघांनी अगदी अनेक वेळा अनेक स्पर्धा आपल्या नावावरती केल्यात पण इथून कामगिरी चांगली करणं गरजेचं आहे. सनील पाटील पुन्हा एकदा वाईडीशी यॉर्करचा वापर केला. बॅटची कडा नक्कीच असावी तिथे. यष्टीरक्षकांनी झेल ड्रॉप केला. खूप चांगली गोलंदाजी. अगदी सुदृढ गोलंदाजी. बांधून ठेवलाय जकडून ठेवलाय दोन्ही बॅटर्सला आतापर्यंत. धावा येत नाहीये. धावेंवरती रोख लावणं आवश्यक होतं. धावा येत नाहीये. 37 ची अजूनही आवश्यकता असणार आहे. 16 चेंडू आणि 37 ची अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल यावेळी आतमध्ये गेले होते. शफल झाले. हुक केलाय चेंडूला. पुन्हा एकदा काव कॉर्नर वरती एक धाव नक्कीच कंप्लीट केली आहे. बघा पुन्हा एकदा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशाच प्रकारे आता इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे रुचितला. वन शॉट आहे जे एकही धाव मिळणार नाहीये. हा देखील डॉट बॉल आणि त्यावरती डॉट चेंडूच नाहीये तर विकेटचं पतन देखील झालंय. येस डीजे. शॉर्ट पिच चेंडू आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल आला. एका चेअर बघायला मिळतोय आपल्याला. अगदी संपूर्ण संघ एकवटलाय. सकाळचं सत्र आहे. त्यांना देखील माहित आहे की फायटिंग टोटल आपल्या बॅटरनी आपल्याला करून दिलंय. आता इथून त्या फायटिंग टोटलला डिफेंड करण्याचं काम आपलं असणार आहे. ते काम सनील पाटील आतापर्यंत चोखरित्या पार पाडतायत. खूप चांगली गोलंदाजी करतायत. 4 चेंडूंवरती फक्त एकच धाव आतापर्यंत सनील पाटीलने दिली आणि दुसरं वैयक्तिक षटक टाकतायत. संघासाठी हे तिसरं षटक आहे. धावा धाव फलकावरती एकेरी आकड्यावरती आहे. फक्त 8 धावा धाव फलकावरती आहेत आणि 2 गडी देखील बाद झाल्यात. यावेळी फुलटॉस चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू नोमान्स लँड मध्ये. चौकाराची आवश्यकता होती आणि चौकार आलाय. चेंडू निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषा पार. WDC आपल्याला विनंती असणार आहे. बीमरचा कॉल घेतलाय. चेक करायचंय. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे नक्कीच एक रिव्ह्यू आपल्याकडे होता तो देखील आपण आता गमावलाय. देवीचा पाडा संघ आता आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. सनील पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळी यॉर्करचा वापर केलाय. चांगला फटका इथे देखील बघायला मिळतोय आपल्याला. लॉंग ऑन वरती तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बघा खूप कठीण कार्य असतं. जेव्हा अलॉंग द ग्राउंड हा बॉल निघून जातो तेव्हा क्षेत्ररक्षकाला नक्कीच खूप कठीण कार्य असतं. ते कार्य देखील चांगलं पार पडलंय. चौकार देखील आलात. धावा धाव फलकावरती झाल्यात 13. 2 गडी बाद. देवीचा पाडा संघ आता इथून थोडासा कमबॅक करणं गरजेचं आहे कारण आवश्यकतेचा विचार केला. ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानात घेते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 32 धावा. येस
आणि मोठागाव संघातील कोण खेळाडू मान्यवर आले असतील त्यांना देखील मी विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, विराजमान व्हा आणि आमच्या व्यासपीठाची शान वाढवा. येस डीजे. धन्यवाद. दाचुलीचे कॅप्टन आलेत. येस सर. चला विशाल मडवी या लवकर टॉस साठी. 3 ओव्हर झाले सेकंड इनिंगच्या. सागावचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन या. निलेश म्हात्रे यांच्या शुभ असे टॉस होईल. लेजेंड्स आपण पाहतोय निलेश म्हात्रे आणि गणेश भोर यांचा फोटो सुद्धा मला पाहायला मिळतो. 2 लेजंड क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निलेश या आपल्या शुभ असे टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच. फक्त आम्ही डिसिजन विचारू कारण की मॅच सुद्धा रफ अँड टफ आहे. आयरे विरुद्ध देवीचा पाडा. चला सागाव संघ टॉस ने मॅच सुरू आहे. फक्त निर्णय कळवा आम्हाला चिन्ह. फिल्डिंग. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन सर. 12 चेंडू 32 धावा. अक्षय केने बॅटिंगसाठी गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू इथे विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागणार आहे कारण जास्तीत जास्त स्ट्राईक. थोडंसं फंबल बघायला मिळत होतं. बघा बेल्स उडवणं गरजेचं आहे. जेव्हा बेल्स त्या विकेट वरती असतात तेव्हा बेल्स खाली पडणं गरजेचं आहे. त्या बेल्स उडवणं गरजेचं आहे. म्हणजे समीर बाद होत आहेत. अजून एक झटका लागतोय देवीचा पाडा संघाला. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. अक्षय केने कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत, लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात. बॅटिंगला देखील सलामीला आले होते. षटकार मारला, लवकर बाद झाले, पण आता गोलंदाजी देखील चांगली करतायत. 11 चेंडू अजूनही समीकरण 32 धावांचं असणार आहे. यावेळी चांगला लीव केलाय का तर यस पंचांनी दोन्ही हात इथे समांतर केले तर चांगला लीव केलाय. आणि अक्षय यांना देखील माहिती आहे जर राम याच्या पायामध्ये चेंडू फेकला, स्लॉट मध्ये फेकला तर राम यांच्याकडे ती ताकद आहे. तो अनुभव देखील त्यांच्याकडे तेवढा प्रचंड आहे. आणि षटकारांची इथून आवश्यकता नक्कीच देवीचा पाडा टीमला आहे. यावेळी फुल टॉस आहे. अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चौकार. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती तो चौकार राम यांच्या वार्ड मधून आलाय. देवीचा पाडा संघासाठी झालाय. करण्याचा प्रयत्न केला आणि दुखापतग्रस्त आहेत वाटतं. चला मैदानात त्वरित पाणीने आणि फर्स्ट एड किट आवश्यकता असेल ती देखील त्वरित मैदानात ने आपण. संपूर्ण टीम देवीचा पाडा पूर्ण टीम नका जाऊ. 1-2 खेळाडू गेले तरी चालतील. संपूर्ण टीम नका जाऊ प्लीज, विनंती आहे.
हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण कैलास केने यांचा सत्कार करणार आहोत. आयरेगावचे कैलास दादा या, आपला सत्कार होईल. कैलास केने यांचा सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या आयोजन समितीच्या वतीने. हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते थोडासा वेळ आपल्याकडे. त्यानंतर प्रवीण म्हात्रे उपस्थित आहेत आयरेगावचे, त्यांचे सत्कार होईल. प्रवीण दादाने विनंती आपण या. आयरेगाव 40+ स्पर्धा जबरदस्त चर्चेत राहिली. निजेच्या ऐतिहासिक ग्राउंड मध्ये आपण पाहतोय भरपूर बक्षिस तुम्हाला त्या स्पर्धेत पाहायला मिळाली. थोडीशी राम म्हात्रे थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. जास्त दुखापत असेल राम तर या बाहेर, कारण की क्रिकेट हा खेळ सुरूच राहील मित्रांनो, मात्र आपल्या जीवापेक्षा जास्त काही नाहीये. टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये सागाव टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वेदांत थोडस सराव करतायत मला वाटतं. लेदर बॉल क्रिकेटर आहेत वेदांत संदीप पाटील, आणि पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनीष बागले तिथे सज्ज आहेत. धन्यवाद नितीन सर. येस, बघा मैदानामध्ये थोडीशी दुखापत झाली इथे राम यांना. दुसरे बॅटर देखील आलेत, रिटायर्ड असतील तर खेळताय का? त्यांना आपल्या ड्रिंक्सच्या बाईक वरती बसून आणलात बाहेर तरी चालेल, त्यांना जर जास्ती दुखापत असेल तर. नाहीये का? ओके. रिटायर हर्ट झालेत बॅटर. येस, चला भरपूर वेळेची अवधी झाली आहे. धावा झाल्या धावफलकावरती, 18 धावा झाल्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण अजूनही नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता असणार आहे. WTC वरती आपण नक्कीच हे सामने लाईव्ह एन्जॉय करू शकतो. महेश वेल्ले यांची ही संकल्पना खूप चांगली माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह टेलिकास्ट देखील बघायला मिळते युट्यूब चॅनल वरती. योगेश आलेत बॅटिंग साठी. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांचं अजूनही समीकरण मैदानात आहे. म्हणजे इथून बॅटचा फेज ओपन करणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. बघूयात ते मोठे फटके येतात का योगेशांच्या बॅटमधून. आशिष देखील आहेत मैदानात नौशाकर यांना. अक्षय केने गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू देखील स्क्वेअर फेकलाय. बघा वारंवार प्रयत्न एकच आहे, तो स्लॉट असतो, आर्क असतो जो हिटिंगचा, त्यापासून त्या पाळ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. एखाद दुसरा वाईट बॉल आला तरी देखील हरकत नाहीये. धावसंख्या आता इथून भरपूर मोठी आहे. आयरेगाव संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगलं काम केलंय. यावेळी देखील पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केला. एक्झिक्यूट करण्यासाठी भरपूर कठीण असा हा चेंडू आहे, पण सराव खूप चांगला दिसतो आपल्याला अक्षय केने यांच्याकडे देखील. वारंवार आपल्या ब्लॉक मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. बॅटरला हलकासा क्रॅम्प देखील करतात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम सुदृढ गोलंदाजी इथे होत्या अक्षय केने यांच्याकडून देखील. संपूर्ण आयरे संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करून दिलं. 45 धाब्यांचं संरक्षण करायचं होतं आणि आतापर्यंत संरक्षण चोखपणे पार पडलंय. पण इथून जर आपण विचार केला देवीचा बाडा संघाचा, तर आशिष म्हात्रे हे देखील अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना आता इथून आक्रमण करणं गरजेचं आहे. बघा ते आक्रमण होत आहे का. आठ चेंडू आणि 25 धावांचं समीकरण अजूनही मैदानात आहेत. 8 चेंडू 25 धावा. लीव्ह केलाय, गुड लीव्ह म्हणावा लागणार आहे, कारण चांगला लीव्ह केलाय. हा देखील चेंडू पुन्हा एकदा थोडासा बाहेर त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघून जातोय. आतापर्यंत 3 चेंडू वाईड टाकलेत नक्कीच अक्षय केने यांनी. पण बघा वाईट जरी चेंडू टाकले, त्यांचा प्रयत्न काय, प्रयत्न हाच आहे की बॅटरच्या त्या पायापासून चेंडू आपण अजिबात त्यांच्या रेंज मध्ये चेंडू फेकायचा नाहीये. बाहेर चेंडू फेकला, एका दुसरा वाईट आला, धावसंख्या इथून मोठी आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं असणार आहे देवीचा बाडा संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लक्ष्यमच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. सलग बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 वाईट बॉल इथे नक्की झाले. आता दडपण, आता थोडंसं प्रेशर आहे का गोलंदाजावरती. 8 चेंडू आणि 23 धाव्यांवरती मॅच आली आहे. इथून साईड नक्कीच चेंज करण्यात आली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनी मारा करत होते, यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतात.
उरलेला 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये विकेटचा प्रयत्न केला होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉंग ऑन वरती, थोडंसं फंबल झालंय, पण 2 धाब्यांवरती इथे तब्दिली होते का, तर 2 धावा इथे नक्कीच मिळतात. त्या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. मॅचचं समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 21 धाव्यांवरती मॅच आली आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. हा चेंडू दोन्हीही संघांसाठी निर्णायक असणार आहे. देवीचा पाडा संघाचा विचार केला तर षटकार चौकार मोठा फटका येणं गरजेचं आहे, पण आहिरे संघाचा विचार केला तर डॉट बॉल आला तर नक्कीच चांगलं कार्य होऊ शकतं. अजून एक वाईट बॉल आलाय, अजून एक वाईट बॉल आलाय. आता समीकरण शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 20 धाव्यांवरती मॅच आली आहे. खूप चांगली मॅच, अगदी पहिला सामना रंगारंग रंगतोय आपल्या या मैदानामध्ये. जुन्या डोंबिवलीचं हे ऐतिहासिक मैदान, त्या ऐतिहासिक मैदानावरती अजून एक ऐतिहासिक स्पर्धेला प्रारंभ झालाय. गावदेवी क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठा गाव 2025 मध्ये आपण आहोत. पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत आणि अक्षय केने यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी 10 चेंडू फेकलेत. अजूनही एक लीगल चेंडू फेकणं बाकी आहे. पुन्हा एकदा साईड चेंज करण्यात आली आहे. 5 चेंडू स्क्वेअर फेकलेत, वाईड फेकलेत, 5 चेंडू लीगल फेकलेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेग वरती 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय आणि विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 2 धावा नक्कीच मिळतील, म्हणजे समीकरण शिल्लक आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या तिथून 18 धावा. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता इथून असणार आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 18 धावा त्या बनतायत का मैदानात, की त्या 18 धावांचं संरक्षण होत आहे? कारण आतापर्यंत आयरेगाव संघाने संरक्षण खूप चांगलं केलंय, पण इथून आता देवीचा बाडा संघाचा विचार केला तर त्यांना अटॅक करणं गरजेचं आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. तो अटॅक करणं इथून खूप गरजेचं असणार आहे. दोन्ही बॅटर्स मैदानात आल्यात. हर्ष मात्रे गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. 18 धावांचा बचाव त्याला करावा लागणार आहे आणि त्या 18 धावा बनवण्याचा प्रयत्न. फोर विकेट डाऊन, 4 गडी गमावल्यात आणि समोरील संघाने म्हणजेच 5 गडी गमावल्यात, म्हणजे 17 धावा इथूनही चालू शकतात. 6 चेंडू आणि 17 धावा बनवल्या तरी देखील चालू शकतात. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 धावांची आहे आणि नाणेफेकीचा कौल देखील देवीचा बाडा संघाने जिंकलाय. म्हणजे 6 चेंडू 18चं समीकरण 17 देखील चालू शकतात. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग असणार आहे. एलिव्हेशन भरपूर मिळत आहे. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये. अजून एक विकेट, अजून एक गडीचा पतन. आक्रमण करणं गरजेचं होतं, पण गोलंदाजांनी देखील चूक केलेली नाहीये. फुलटॉस चेंडू होता, कॅच मिळवली आहे, विकेट मिळवली आहे आणि आयरेगाव संघ आता आपलं वर्चस्व इथे दाखवतोय. एस डीजे अक्षय आलेत मैदानात आणि येस, अजूनही 17 धावा चालू शकतात. जिंकण्यासाठी समीकरण 18 धावांचं असणार आहे. विकेट्स इथे समान झालेत, इक्वल झाल्यात दोन्ही संघांच्या विकेट्स, पण नाणेफेकीचा कौल देवीचा बाडा संघाने जिंकला. म्हणजे अजूनही 5 चेंडू आणि 17 धावा चालू शकतायत. समीकरण 18 धावांचं असणार आहे जिंकण्यासाठी. देवीचा बाडा विपक्ष आयरे, अशी ही पहिली मॅच, बिग फायटिंग मॅच. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका येत नाहीये. चांगली गोलंदाजी होत आहे, अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी संपूर्ण आयरे संघाने आपल्याला करून दाखवली आहे. सनील पाटीलचे 2 षटक, त्यानंतर जितेश पाटील यांचं 1 षटक. अक्षय केने यांनी नक्कीच वाईट बॉल टाकले, पण त्या षटकामध्ये फक्त 1 चौकार आलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय आणि हर्षदनी गोलंदाजीवरती पहिल्या 2 चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. काव कॉर्नर रिजन वरून क्षेत्ररक्षक आलेत आवाक्याच्या बाहेर एका क्षेत्ररक्षकाच्या. दुसरा क्षेत्ररक्षक देखील आहे. चांगलं फिल्डिंग, चांगली क्षेत्ररक्षण केलंय. आणि मिळणार किती आहे तर फक्त आणि फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. एका धावेनी समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. समीकरण आता जिंकण्यासाठी शिल्लक असणार आहे. 3 चेंडू आणि 17 धावेंचं समीकरण असणार आहे. आणि 16 देखील चालू शकतात. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे. 3 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी समीकरण. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटर स्ट्रोक. चेंडू जाणार आहे का तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे केलंय अक्षय केने. कॅप्टन मॅन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. इथे खूप चांगला बचाव केलाय. आणि इथून जर तो षटकार आला असता तर नक्कीच मनोबळ उंचवलं असतं. अजून 2 येऊ शकतात असा आत्मविश्वास बॅटरला मिळाला असता. तो मिळू दिलेला नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि आता इथून फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली असं म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. हर्षल मात्रेने देखील चांगली कामगिरी केली आहे. एकही मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. यावेळी देखील प्रयत्न केला होता क्रॉस बॅटनी खेळण्याचा. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहे. बघा 45 धावा जेव्हा धावफलकावरती आपण बघितला तेव्हा सगळ्यांनाच वाटत होतं धावसंख्या कमकुवत आहे का, कमी आहे का. पण या गोलंदाजांनी एकत्र आलेत. एकत्र येऊन चांगली कामगिरी केली आहे. आणि जवळपास विजय आपल्या खिशामध्ये घातलाय. यावेळी मोठ्या फटक्याचा देखील प्रयत्न केला होता. आवाक्याच्या बाहेर. चौकार नक्कीच येतोय पण शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. उशीर भरपूर झालाय. सामना गमावा लागलाय. देवीचा पाडा संघाला. दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे हँडशेक करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. या स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथी आपण बघतो राज म्हात्रे साहेब इथे उपस्थित. त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तर राज म्हात्रे साहेबांना विनंती असेल पण या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक किरण पाटील आणि महेश वेले यांच्या शुभ हस्ते दादांचा सत्कार करणार आहोत. राजदादांना विनंती असेल या आपण. अभिनंदन. आयरिश संघ खूप चांगली गोलंदाजी केली. खास